सर्वांना नमस्कार. आपल्या बेळगाव परिसरामध्ये गेली 4 वर्ष आपण पाहतोय की बेळगावला मग ते उत्तर असेल, दक्षिण असेल, ग्रामीण असेल, या ठिकाणी आम्हाला या सामान्य जनतेसाठी कोणी वालीच राहिलेला नाही आहे असं दिसतं. करोडो रुपये बेळगाव स्मार्ट सिटी करण्यासाठी सँक्शन झाले, तर सरकारनं ते पैसे दिले, परंतु त्या पैशांचं व्यवस्थितरित्या तिथं काहीही काम झालेलं नाही असं दिसतं. त्या कामामध्ये भरपूर असा भ्रष्टाचार झालेला दिसतो. आज सर्व परिसरामध्ये एकही रस्ता असा खड्डेमुक्त नाही आहे. प्रत्येक ठिकाणी खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे. मला असं वाटतं की हे बेळगावकर असतील, हे बेळगावकर या ठिकाणी टॅक्स भरत नाही आहेत का? मग तो रोड टॅक्स असेल, नळ टॅक्स असेल किंवा आणि आपलं घर टॅक्स असेल. आज हे बेळगाव बेवारसी झाल्यासारखं वाटतं. त्या ठिकाणी LNT कंपनीला त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं आणि LNT कंपनी ही आपलं संपूर्ण बेळगाव हे खड्डेमय करून टाकलेलं आहे. 2 दिवसापूर्वी DCच्या बरोबर चर्चा झाली आणि DCनं आपण विचारलं की LNT कंपनीनं ज्यावेळेला तुमच्याशी करार केला त्यावेळेला जे काढलेले खड्डे हे परत मुजवायचे हा विषय त्यांच्या त्या ॲग्रीमेंटमध्ये आहे का नाही. मग DCने सांगितलं की आहे, परंतु LNT कंपनी कुठेही ते करताना दिसत नाही आहे. आज कित्येक लोकांचे त्या ठिकाणी या खड्ड्याच्या माध्यमातून प्राण गेलेले आहेत. काहींनी आपले हात गमावले, पाय गमावले, अशा भरपूर घटना घडलेल्या आहेत. याला जबाबदार कोण? आज आपल्या बेळगाव परिसरामध्ये PID नंबर जर द्यायचा असेल तर त्या ठिकाणी PID नंबरसाठी पण भरपूर पैसे त्या ठिकाणी घेतले जातात. त्या ठिकाणी जे हस्ती करायचं असेल त्याच्यासाठी पण भरपूर पैसे घेतले जातात. कोणाला परमिशन वगैरे पाहिजे असेल तर त्या ठिकाणी देखील पैशांचा कारभार होतो, भ्रष्टाचाराचा त्या ठिकाणी कारभार होतो, भ्रष्टाचार वाढलेला आहे. तुमच्या माध्यमातून माझी जनतेला विनंती आहे, असं जर कोणी तुम्हाला जर त्रास करत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. काही कॉर्पोरेशनमधील अधिकाऱ्यांनी मला सांगितले की इथले काही राजकीय लोक इथं कोणीही घर बांधत असेल तर पहिला त्यांनी आम्हाला भेटलं पाहिजे, त्यानंतर तुम्ही त्यांना परमिशन द्यावं. पहिला त्यांना भेटावं, आम्हाला भेटावं म्हणून सांगा. असे काही राजकीय लोक आपल्या अधिकाऱ्यांना सांगतायत आणि अधिकाऱ्यांना देखील त्यांना त्यांचं काम करण्यासाठी मोकळीक हे राजकीय लोक देत नाही आहे. आपण पाहतो आहे की गेली कित्येक वर्ष खासबागमधील जी दुकानं आहेत ती दुकानं बंद ठेवली गेलेली आहेत. त्या ठिकाणी शेकडो वर्षाची झाडं होती, ती झाडांची कत्तल केली गेली आणि त्या ठिकाणी विनाकारण त्या ठिकाणी भाजी मार्केट बांधलं गेलं. ते पण अजून ओस पडलेलं आहे. त्या ठिकाणी कोणालाही अलॉटमेंट दुकानं केलेली नाही आहे. तिथं भाजी मार्केट बांधलं गेलं, त्या ठिकाणी कित्येक महिला भाजी विक्रीसाठी त्या ठिकाणी दिवसभर बसतात. तर त्या ठिकाणी त्यांना महिलांसाठी शौचालयाची त्या ठिकाणी उपलब्धता केली नाही आहे. साई मंदिर या ठिकाणी कित्येक वर्ष झालं करोडो रुपये खर्च करून त्या ठिकाणी अपार्टमेंट आणि दुकानं बांधली गेली, तर ती दुकानं देखील त्या लोकांना अजूनपर्यंत अलॉटमेंट झालेली नाही आहे. इलेक्शनच्या तोंडावरती काही गडबडीनं रस्ते केले गेले आणि 2 वर्षामध्ये त्या रस्त्यांची चाळण झाली. काही फोटोज आम्ही त्या ठिकाणी जाऊन काढलेले आहेत. जे आपलं उद्यम भागाला जे ब्रिज झालं त्या ब्रिजवरती ह्या 4 महिन्यापूर्वी तो कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणचा जाऊन इतका मोठा त्या ठिकाणी बोलबाला केला, जणू काय यांनी सूर्यावरतीच रस्ता बांधला असं त्या ठिकाणी लोकांना दाखवण्यात आलं. तो कॉन्ट्रॅक्टर 5 वर्ष या रस्त्याला काहीही होणार नाही आहे असं त्या कॉन्ट्रॅक्टरने त्या ठिकाणी सांगितलं होतं. आणि ते मी असंच बोलत नाही, ते सबूत सकट त्यांनी बोललेलं मीडियामध्ये आलेलं आहे. 2 महिने पण झाले नाही, 2-4 महिने पण झालेले नाही आहेत ते बोलून रस्ता करून
आज ते देखील ब्रिजवरती ते देखील खड्डा पडलेला आहे. त्या ठिकाणी उद्यम विभागावरला 10 कोटी रुपये फंडातून रस्ता केलो असं त्या ठिकाणी बोर्ड लावला गेला. तो रस्ता झाला का 10 कोटीचा, हा देखील विचार जनतेनं केला पाहिजे. हे असे असंख्य प्रश्न आज बेळगाव शहरामध्ये होत आहेत. कित्येक लोकांचं त्या ठिकाणी प्राण गेला, त्याला जबाबदार कोण? मग हे कॉन्ट्रॅक्टर जबाबदार काय, तिथला लोकप्रतिनिधी जबाबदार, कोण जबाबदार? यावेळेला गुडशेट रोडचा रस्त्याचा प्रश्न आला. गुडशेट रोड येथील रहिवासी मग गणेश दड्डीकर असेल, त्यानंतर विकास कलगडगे, कपिल भोसले, हे सर्व डी सीना भेटले आणि त्या ठिकाणी डी सीनं त्या ठिकाणी आपला प्रश्न त्या ठिकाणी मांडला गेला. तर डी सीने ताबडतोब त्या ठिकाणी JCB पाठवून देऊन रोड दुरुस्ती करण्याचं काम सुरू केलं. काही नगरसेवक त्या ठिकाणी गेले आणि हे आपणच करतोय असा आव त्या ठिकाणी सांगण्यात आला. हे जनतेची दिशाभूल करण्याचं काम चालू आहे. माझी तुमच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे, हे असे छक्केपंजे करायचं बंद करायचं आहे. कारण जनता आता चांगलंच ओळखून आहे. ही जनता जी आहे हे स्वतःच्या घामानं कमाई केलेल्या पैशातून आपलं टॅक्स भरते आणि टॅक्स भरल्यानंतर जनतेला त्याच्या सुविधा मिळणं हे त्यांचा हक्क आहे. आणि हा हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही. कोणी खासदार आमदार असेल तो माझ्या फंडातून म्हणून का आपली प्रॉपर्टी विकून हे आम्हाला सुविधा करून देत नाही आहेत. हा आम्ही टॅक्स भरतो, त्या टॅक्सच्या माध्यमातून ह्या सर्व सुविधा आम्हाला उपलब्ध होत आहे आणि ह्याला जबाबदार प्रशासन असतं. प्रशासनाच्या माध्यमातून हे सर्व काम होत असतं. या ठिकाणी आपण काही फोटोज त्या ठिकाणचे आणलेले आहेत, मी तुम्हाला दाखवतो. ही मिरापूर गल्ली, महात्मा फुले रोड, सराफ गल्लीचे हे जे खड्डे आहेत ते अशी दुर्दशा झालेली आहे. विठ्ठलदेव गल्ली, शहापूर, हट्टीवळ गल्ली, शहापूर, या ठिकाणी देखील हे असे रोडाची परिस्थिती आहे. हे कित्येक वर्ष झालं भाजी मार्केट बांधलेलं आहे, ते असंच पडून आहे. हा जो गोवावेचा खड्डा आहे, त्या खड्ड्यामध्ये चालत जाणारा एक 70 वर्षाचा व्यक्ती कामत म्हणून ह्याच्या अंगावरती हा खड्डा चुकत असताना त्या गाडीवाल्यानं त्याच्या अंगावरती गाडी घातली. त्याचं 6 लाख रुपये बिल झालं. हा राबून खाणारा व्यक्ती, त्या गाडीवाल्यानं ह्याला 6 लाख रुपये खर्च दिला, परंतु आज तो व्यक्ती त्या ठिकाणी झोपून आहे.